पास भी बहुत सारे वजह हैं परमेश्वर की आत्मा को बोलने के लिए, चर्च में न आने के लिए, प्रार्थना न करने के लिए, बाइबल न पढ़ने के लिए, बहुत सारे रीजन है। मेरे पास तो आप प्राइवेट में पूछोगे तो मैं बताऊंगा क्या क्या रीजन, दवाई मुझे बताइए। ठीक है, परमेश्वर हमारा आशीर्वाद निकलतो, आपण आशीर्वादित लोक आहोत, पण ते आशीर्वाद टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे। एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा ती मिळालेली गोष्ट टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे। ईश्वराला ते जमणं नाही ठेवणं, त्यांनी आणण्याचा त्यांनी देवाची आज्ञा मानली नाही। आणि अनुवाद अठ्ठावीस देऊन तुम्ही पाहू शकता 16 वर्षांपासून पुढं, ठीक आहे, आपण 30 वर्ष वाचणार आहे, पण आज्ञेचं पालन न केल्यामुळे किती शाप येतात ते आपण त्या अनुवाद 28 16 वर्षांपासून पुढे पाहू शकतो। या काय मला सांगायचं आहे, आपल्याला मला काय कुठल्या प्रश्नाची तू जाऊन लोकांना सांग, मंडळीला सांग की तुम्ही आशीर्वादित लोक आहात, पण तुमचे आशीर्वाद टिकवणं तुमच्या हातात। आशीर्वाद देणं परमेश्वराच्या हातात आहे, पण आशीर्वाद टिकवणं हे तुमच्या हातात आहे, ते देवाच्या हातात नाही। तुम्ही म्हणाल की मला घर दिलं पण हे टिकून राहू दे, परमेश्वराच्या घर देणं संहितेमध्ये आहे। परमेश्वर घर बांधत नाही, बांधण्याच्या शब्द मिळत नाही, आणि घर देणं तुम्हाला आशीर्वाद म्हणून ते देवाचं काम आहे, पण ते घर टिकवणं, ते आशीर्वाद टिकवणं हे तुमच्या हातात आहे। त्यामुळे देवाच्या मंडळीसाठी हा वचन दिलेला आहे। पहिला पॉईंट मला जो तुम्हाला सांगायचा होता, देवाच्या प्रश्नाचं पालन करा, आज्ञेचं पालन करा, म्हणजे तुमचे आशीर्वाद टिकून राहू शकता, वाढू शकता, आनंदाचे आशीर्वाद राहू शकता। दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघूया, त्यासाठी वचन आपल्याला गणिती 5वा अध्याय 16 मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही। देहाची कर्मे तर उघड आहे, ती ही जारकर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजा, चटके, वेर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद। इथं आपल्याला देवाचं वचन म्हणत आहे, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे देह वासना पूर्ण करणारच नाही। देहाची कर्मे उघड आहेत, पुढे दिलेलं आहे 19, 20, 21 वचनाचा। देहाची कर्मे जे करत आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्याचे वचन मिळणार नाही। जरी तुम्ही प्रवेशावर विश्वास ठेवलेला आहे, जरी तुम्ही तुमच्या ताळमेळाने झालेला आहे, पण जर तुम्ही देहाची कर्मे करत असाल, देहवासनेला प्राधान्य देत असाल, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याऐवजी देहाच्या प्रेरणेने चालत असाल, जैविक गोष्टीमध्ये चालत आहात, तर कदाचित तुम्ही तुमच्या ताणाला मुकू शकता। तुम्ही तुमच्या सावकालीन जीवनाला जे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याकडे तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्याला मुकू शकता। देवाचं वचन स्पष्ट आहे, जे देहाची कर्मे करतात त्यांना सावकालीन जीवन मिळणार नाही। मला आशीर्वाद टिकवायचा आहे, मला तुमचं भार टिकवायचं आहे, मला सार्वकालिक जे जीवन परमेश्वराने देऊ केलेलं आहे ते टिकवायचं आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय 60, 70, 80 वर्षाचं आहे त्यामध्ये मला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं। जेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालणार, देहाच्या कर्माला जिवे मारावं, तुम्ही तुमचे आशीर्वाद घर टिकवून ठेवू शकाल। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि तुमच्या आशीर्वाद टिकणं फार महत्वाचं आहे। तुमचा आशीर्वाद टिकणं फार महत्वाचं आहे। ते आशीर्वाद मिळवणं एक वेळ सोपं आहे, ते टिकवणं फार अवघड आहे। त्यासाठी तुम्हाला रोज युद्ध करणं गरजेचं आहे। कोणाने रोज युद्ध केलं, तो म्हणत आहे की मी सुयुद्ध केलेलं आहे, मी गाव संपवले आहे, विश्वास राखला आहे, जो नीतिमत्वाचा मुकुट आता माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे तो मला मिळणार आहे। तो माझ्यासोबतच तुम्ही आम्ही जे विश्वासदार आहोत त्यांना देखील मिळणार आहे। हालेलुया, काय आपल्याला करायचं? प्रति दिवशी देहाच्या कर्मांना, देह वाचलेला आपल्याला जीव मारायचा आहे। हालेलुया, आपण जगात जगत असताना
देवाच्या वचनात सांगितलं आहे. पहिली गोष्ट पाहिली की आज्ञेचा भंग केल्यामुळे, दुसरी गोष्ट पाहिली देहाच्या खेळामुळे, देह वाचण्यामुळे आपण आपल्या आशीर्वादाला गमावू शकतो. आपण आपले काळ जे काही सार्वजनिक आशीर्वाद भविष्य पुस्तकामध्ये आपल्याला राखून ठेवलेलं आहे त्याला आपण गमावू शकतो. तिसरं कारण आहे काय मग हक्क याचं पुस्तक वचन वाचून आपण तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया. हक्क पुस्तक पहिला अध्याय 4 वचन, 5 महत्वाचा हक्क याचं पुस्तक पहिला अध्याय 4 वचन 4 ते 6 वचन पहिला अध्याय 4 ते 6 तिसरं काळाला आपण पाहत आहोत. इकडे मंदिर कोसळ पडले असून मी स्वतः आपल्या रक्तकोशींच्या घरात राहावे असा समय आहे का? आता वेदांनी परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या नावाकडे लक्ष ठेवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्याने तुम्हाला सूट येत नाही. मजूर पैशामुळे जसे काय भोग पडलेला दिसत आहे. हालेलुया. काय तर म्हटलेलं आहे, भोग पडलेली पिशवी आहे, त्यामध्ये वरून तुम्ही किती टाका, पण खाली समजा जर भोग पडलेला असेल त्या पिशवीत काय आहे. मी रेशन आणायला जातो आणि कधी कधी भोग पडलेली पिशवी उघडून जातो आणि येताना बघतो की नवीन पिशवी खाली झाली. हालेलुया. तसं आपल्या जीवनात अनेक वेळा होतं. माझ्या पण जीवनात होतं. आणि त्याचं कारण दिलेलं आहे 4थ्या वचनामध्ये की आपण परमेश्वराच्या मंदिराकडे दुर्लक्ष झाले. बरोबर? काय कारण आहे? जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिराकडे दुर्लक्ष करता, परमेश्वराच्या मंदिराच्या ज्या गरजा आहेत त्याकडे दुर्लक्ष करता, परमेश्वराच्या मंदिराकडे जाण्याचं तुम्ही टाळता, तेव्हा काय होतं? तुमच्या पिशवीला भोग पडतो. हालेलुया. तुमचे आशीर्वाद गळतात, तुमचे आशीर्वाद टिकत नाही. परमेश्वर देतो आशीर्वाद, तुमचं काय? पहिलं सांगितलं आशीर्वाद देणं परमेश्वराच्या हातात आहे, टिकवणं तुमच्या हातात आहे. आणि परमेश्वर जरी पिशवी घालत असता तरी तुम्ही परमेश्वराच्या मंदिराकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं त्या पिशवीला भोग पडतं आणि ते तुमचे आशीर्वाद टिकत नाही. हालेलुया. म्हणजे फक्त भौतिक मंदिराशी म्हणतो की आत्मिक मंदिराशी किती म्हणतो. पहिले ते तिसरा अध्याय 16 तुमचं मंदिराकडे दुर्लक्ष झालं तर ते किती धोक्याचं आहे. एक पहिले पत्र तिसरा अध्याय 16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. जसं भौतिक मंदिराकडे हक्क संदेश म्हणतो, तर तुमचं भौतिक मंदिराकडे जर दुर्लक्ष झालं तर तुमची ज्या पिशवी आहे त्याला भोग पडेल, तुमचे आशीर्वाद गळून जातील, वाया जातील. तसं आत्मिक मंदिराविषयी पौल प्रेरिताच्या मंडळीला म्हणतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि जर तुम्ही देवाच्या मंदिराचा नाश केला, नाश करणार व्यसन करणे, विचार करणे, ज्या गोष्टी वचनाच्या परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात आहेत त्या कळणं, देहाकडे देहाचा नाश करू.
कदाचित आपल्या पिशवीला भोग पडेल, आपल्या आशीर्वाद टिकणार नाही. तुमचे आशीर्वाद टिकावे अशी जर इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या मंदिराकडे लक्ष देणे गरजेचं आहे. साहेब पाटीलबाई जे काही सांगत आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. हालेलुया. या शहराकडे, या जिल्ह्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. हे देखील मंदिर आहे. तुम्ही ह्या शहराचं काळजी घेतली नाही, लक्ष दिलं नाही, त्या चुकीच्या गोष्टी शहराकडे केल्या, कदाचित देवाचा आत्मा तुमच्या शरीरात निघून जाईल आणि तुमच्या जीवन अवश्य आहे. तुमच्या शरीराला आजार आहे. पण आजूबाजूला पहा, खूप दुर्घटना घडत आहेत, अपघात घडत आहेत. खूप वाईट परिस्थिती आहे. वाईट वाटतं त्या गोष्टी पाहून, घटना पाहून, व्हिडिओ पाहून. काय करणार? डोळे भेटून तर बसू शकतो. दिवसभर सर्वत्र डोळ्यासमोर घडत आहे, आजूबाजूला घडत आहे. पण देवाचा काय आहे? तिसरा पॉईंट झालेला आहे. चौथं पॉईंटकडे आहे. शेवटचं पॉईंटकडे आपण जाऊया. 2 मिनिटं मी सांगून थांबणार आहे. मलाखी याचं पुस्तक 3रा अध्याय, त्यातील 11वं वचन. मलाखी 3:11. चौथा आणि शेवटचा पॉईंट आपण पाहत आहोत की आपण आपले आशीर्वाद कसे जमावू शकतो. 3:11. मैं तुम्हारे लिए नाश करने वाले को ऐसा भड़काऊंगा कि वह तुम्हारी भूमि की उपज नाश न करेगा और तुम्हारी दाखलताओं के फल कच्चे न गिरेंगे. सेनाओं के यहोवा का यही वचन है. मलाखी 3:10 आपण वचन वाचलेलं आहे. 3:11. 10 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी तुम्हास आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाची तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याच्याविषयी माझी प्रचिती पहा. मलाखी 3:10-11 में हमने देखा है कि हम कैसे आशीषित हो सकते हैं और कैसे आशीष बचा सकते हैं. दोनों बात का जवाब इस वचन में. हम कैसे आशीषित हो सकते हैं? परमेश्वर के भांडार में दान दशम दे, परमेश्वर के मंदिर की जरूरतों को सपोर्ट करके, परमेश्वर के सेवकाई में मदद करके, परमेश्वर के सेवक के लिए जो भी आपको दे सकते हो वैसा दे के आप परमेश्वर का दान दशम दे सकते हैं और उसके द्वारा आप आशीषित हो सकते हैं. 11 वचन में लिखा है, जब आप ऐसा करोगे तो परमेश्वर म्हणतो तुझे जे काही उत्पन्न आहे ते खाण्यासाठी मी धमकावी, त्या भूमीचे उपज घडू नये यासाठी मी त्यांना धमकावी. तुम्हारे हाथ के काम को कोई छीन रहा है, कोई आपका नुकसान कर रहा है, उसको परमेश्वर धमकाएगा. हालेलुया. जेव्हा लाबान याकोबाकडे आला होता, तेव्हा लाबानाला रात्रीच्या समयी परमेश्वराने धमकावलं की पुकारा,